वाईट जरा इकडे या या. मॅडम, ही सगळी जागा आहे ना, ती आमची आहे. समजला? काय रे माकडा, तुला काय माहिती आहे? मोठा आलाय दाखवायला. अहो पण मॅडम, हा जो तुकडा राहिलाय ना, तेवढाच राहिलाय, नाही तर तो पण गेला असता. समजला? काय नाही शिल्लक ठेवला तुझ्या बापान आजोबान, सगळा ऐकून खाल्ला आणि गेलो मुंबईत राहायला. आम्ही बघा कशा टिकवून ठेवल्यात आमच्या ह्या जमिनी, टिकवून ठेवल्यात आमच्या ह्या जमिनी. जमिनी टिकवल्या नाही, ओसाड करून टाकल्यात. ओसाड. या अशा टिकवल्यात. कोकणातला माणूस जमीन जागा विकून शहरात जातोय. भारताची आर्थिक वाढ झपाट्यानं होते. ह्याच जमिनी उद्या चढ्या भावात विकल्या जातील. नवीन नवीन प्रकल्पांसाठी जमिनी लागतील. कोणता प्रकल्प कुठे होईल सांगता येत नाही. रोजच्या रोज नवीन स्टार्टअप सुरू होत आहेत आणि त्यासाठी जागा लागेल. माझी NGO आहे. मी फंड जमा केलाय. पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी ह्या पडीक जमिनीत झाडं लावायची आहेत. प्रत्येक झाडामागं मी तुम्हाला पैसे देणार. जमीन तुमची, झाडं तुमची, पैसा माझा. बाप, हेच तर मी तुम्हाला सांगत होतो. मॅडम याच्यासाठी झाले आणि मलाच माकड म्हणताय. सॉरी बाबा. चला, आपण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी आपल्या ओसाड जमिनीत झाडे लावून हिरवीगार करूयात. हाच आपल्या समोरील एक सरळ मार्ग.